नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या. शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केल्याची माहिती आहे. तर भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, त्यामुळे शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच देखील सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद मिळणार आहे. तर शहांसोबत फडणवीस, शिंदे, अजितदादांची 2.5 तास ही बैठक झाली आहे. तर फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असं दिल्लीत ठरल्याची माहिती आहे. फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालंय. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या अशी शिंदेंनी महायुतीकडे मागणी केली आहे. सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते. तर सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालंय. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपची ऑफर असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात असं सूत्र सांगतायत. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या. शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केली आहे. भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, त्यामुळे गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. शिंदे गटाला नगरविकास आणि PWD खातं मिळणार असल्याचं सूत्र सांगतायत. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद मिळणार. महायुतीत शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल असं बैठकीत ठरलंय. शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिपद देखील मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. प्रफुल्ल पटेलांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार या संदर्भात दिल्लीत चर्चा झाली आहे. दिल्लीत ठरलंय आणि ही माहिती सूत्रांकडून मिळते. आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, राजधानी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या घरी जवळपास 2 ते सव्वा 2 तास ही बैठक चालली आणि या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे. केंद्रीय नेतृत्वानं त्याचा निर्णय घेतला आहे आणि येत्या 24 तासामध्ये कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी घोषणा आहे ती होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यासह 12 खाती जी आहेत ती खरं तर केंद्रीय नेतृत्वाकडे मागितलेली आहेत. त्यामध्ये गृह खातं आता भाजप देणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर देण्यात आलेल्या होत्या केंद्रीय नेतृत्वाकडून. एक म्हणजे तुम्ही केंद्रात मंत्री व्हा, तुम्हाला चांगलं खातं देऊ, किंवा मग तुम्ही राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून राहा. ती ही तयारी भाजपनं खरं तर दर्शवलेली होती. मात्र काल रात्री जी बैठक झाली, महायुतीची बैठक संपल्यानंतर खासदारांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी खासदारांची मतं जाणून घेतली. त्यामध्ये सगळ्याच खासदारांनी खरं तर तुम्ही केंद्रात येऊ नका, राज्यात तुमची गरज आहे, पक्षवाढीसाठी तुमचं नेतृत्व गरजेचं आहे असा सूर सांगितला. त्यामुळं एकनाथ शिंदे कदाचित केंद्रात येणार नाहीत अशी शक्यता सध्या तरी दिसते. अजित पवार यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर त्यांना अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे दोन्हीही दिलं जाणार आहे. त्यामुळे त्यांचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. पण महायुतीची जी महाबैठक झाली त्यामध्ये अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 14 साली त्यांनी घेतली होती. नंतर पहाटेचा 19चा शपथविधी देखील आपल्याला माहिती आहे. नंतर 2024ला त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार स्थापन होणार आहे.